छत्रपती संभाजीनगर हिंगोली राज्य महामार्गावरती ओबीसी बांधवांनी जे आहे ते रास्ता रोको आंदोलन केले आहे। मागच्या काही वेळापासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करत आहेत। ते सगळे ओबीसी बांधव जमा झालेले आहेत। आपल्यासोबत काही ओबीसी बांधव आहेत, बातचीत करणार आहोत। नेमक्या काय मागण्या घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतरलात? आमच्या मागण्या काही नाही, जे ओबीसी समाजावर या 2 तारखेच्या GR अन्याय केलेला आहे, तो अन्याय झालेला आहे ओबीसी समाजावर। त्यामुळे आमचा सर्व महाराष्ट्रामधला ओबीसी समाज आता या ठिकाणी जर हे आरक्षण आमचं वाचविण्याची वेळ आली, त्यामुळे आम्ही सर्व रोडवर आरक्षण वाचविण्यासाठी रोडवर ओबीसी समाज उतरलेला आहे। येणाऱ्या शासनाला सुद्धा आमची या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे, जो तुम्ही GR एका या 15 दिवसात किंवा एका महिन्यामध्ये जर रद्द नाही केला आणि ओबीसीच्या आरक्षणावर कोणत्याही प्रकारची गदा जर आपण नाही आणली, तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यापेक्षा 3 पटीने ओबीसी समाज मुंबईमध्ये धडकणार आहे। आंदोलकांना विचारलं की आपली मुंबईला जायची तयारी आहे का, नेमकं काय? हो, जर आमच्या आरक्षणावर गदा आली, आमच्या आरक्षणामध्ये जर ओबीसी समाजामध्ये जर ओबीसीच्या आरक्षणामध्ये जर मराठा समाजाला घुसविल्या गेल्या, तर निश्चितच हा समाज मुंबईला आल्याशिवाय राहणार नाही। खरं तर हैदराबाद गॅजेट रद्द करा अशी मागणी आहे। याच्यासह अजून काय मागण्या घेऊन आपण रस्त्यावरती उतरलात? हैदराबाद गॅजेटचा अर्थ हा आत्ताच आपल्या वक्त्यानं सांगितल्याप्रमाणे की हैदराबाद गॅजेट हे स्वातंत्र्य पूर्वी झालेलं आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संबंध महाराष्ट्राचा पुरा भारताचा अभ्यास करून जे बलुतेदार आहेत, जे गावगाड्यातले लोक आहेत की ज्याला शेती नाही, जे डोंबारी आहेत, जे घिसाडी आहेत, जे बंजारा आहेत, असे अनेक जातीचे 18 पगड जातीचे 350 पेक्षा जास्त जाती या ओबीसी मध्ये आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी पिछडा हुआ वर्ग बरोबर आणण्यासाठी की बाबासाहेब आंबेडकरांनी सवलत दिलेली होती, त्या सवलतीमध्ये हे राजकीय पुढारी मराठा समाज हा कुठल्याही परिस्थितीमध्ये मागास नाही, हे अनेक वेळा आयोगानं सांगितलेलं आहे, अनेक कमिट्यानं सांगितलेलं आहे, कोर्टानं पण सांगितलेलं आहे। तरी पण ह्या राजकीय जुलमी आणि मगरूर लोकांनी या राजकारणाच्या भरोशावर मुंबई या ठिकाणी आंदोलन केलं। त्याला अंदरुनी आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी त्यांनी त्याला मदत केली, हजारो गाड्या दिल्या, हजारो रुपयाची उधळण केली आणि मुंबई अडविण्याचं काम या जरांगे सारख्या एक साधारण अनपढ माणसानं केलं आणि त्यामुळं 350 लोकांच्या 318 पगड जातीच्या लोकांवर अन्याय होत आहे। यांचं मराठा समाजाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आरक्षण दिलं। मराठा समाजातले गरीब लोक जे आहे त्यांना आरक्षण दिलं, ते EWSचं 10%, परंतु ते आरक्षणावर यांचं समाधान झालं नाही। त्याचं कारण एक आहे की जे कारण त्यांना गावचा सरपंच, गावचा सभापती, पंचायत समितीचा सभापती हे पद गोरगरिबाला मिळत होते आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर न्याय मिळत होता। काय इशारा असणार आहे सरकारवर? आज मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज रस्त्यावरती उतरलाय, सरकारला काय इशारा आहे? काल जो शासनाने जो GR काढला, तो GR जर रद्द नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये तहसील जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आरक्षण करणार। त्यामुळे आमचं म्हणणं शासनाला आहे, शासनाने जो ओबीसीवर अन्याय करणारा GR काढला हा तात्काळ रद्द करण्यात यावा। खरं तर शासनानं जे मराठा समाजासंदर्भात GR काढला तो तात्काळ GR रद्द करावा अशी मागणी जी आहे ते सर्व ओबीसी बांधवांनी केलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, येळी फाटा, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।